मंडळी, लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करणारा पण भारतातल्या व्यवस्थेला थेट प्रश्न विचारणारा एक आवाज, सरकारविरोधात निर्भीड मांडणी करणारा, सोशल मीडियावरून सत्तेला जाब विचारणारा तो चेहरा. आणि अचानक मुंबईतच मुंबई पोलिसांच्या चौकशीत डॉक्टर संग्राम पाटील, भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक असलेले लंडन स्थित डॉक्टर आज अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. मोदी सरकारविरोधात सातत्यानं टीकात्मक भूमिका मांडल्यामुळे मुंबई गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मुंबईतील नामजोशी पोलीस ठाण्यात त्यांची चौकशी सुरू होती. मात्र संग्राम पाटील यांना अटक का झाली? संग्राम पाटील नेमके कोण आहेत? सरकार विरोधात मतं मांडणं हा गुन्हा ठरतोय का? या सर्वच प्रश्नांची उत्तर सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. पहाटेची वेळ होती. लंडनहून आलेलं विमान आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. प्रवाशांची लगबग सुरू होती. त्याच वेळी डॉक्टर म्हणून ओळख असलेले आणि सोशल मीडियावर सरकार विरोधात निर्भीड भूमिका मांडणारे डॉक्टर संग्राम पाटील पत्नी समवेत भारतात दाखल झाले. इमिग्रेशन काउंटर पार करताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं आणि विमानतळावरूनच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. काही क्षणातच चौकशी सुरू झाली. मोदी सरकार विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती हळूहळू बाहेर येऊ लागली आणि ही घटना काही वेळातच चर्चेचा विषय बनली. डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील, मात्र सध्या ते ब्रिटनचे नागरिक आहेत. कोविड काळात जेव्हा भीतीचं वातावरण होतं तेव्हा युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी लोकांना वैद्यकीय मार्गदर्शन केलं. त्यांचा आवाज अनेकांसाठी दिलासा ठरला. मात्र त्याबरोबरच सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर त्यांनी मोकळेपणानं भूमिका मांडली आणि त्यातूनच वादाची ठिणगी पडली. या घटनेची माहिती सर्वप्रथम सोशल मीडियावरून समोर आली. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी पोस्ट करत सांगितलं की संग्राम पाटील आणि त्यांच्या पत्नीला पहाटेपासून चौकशीच्या निमित्तानं ताब्यात ठेवण्यात आले. ही कारवाई अन्यायकारक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. काही वेळातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही फेसबुकवरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि भारतात लोकशाही जिवंत आहे का असा सवाल उपस्थित केलाय. सोबतच वैद्यकीय क्षेत्रात जगप्रसिद्ध असणारे महाराष्ट्राचे सुपुत्र डॉक्टर संग्राम पाटील यांना करण्यात आलेली अटक महाराष्ट्राची मान खाली घालणारी असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलिसांना योग्य त्या सूचना देऊन त्यांची सुटका करण्याचे आदेश द्यावेत. कुणी विरोधात भूमिका मांडली म्हणून सत्तेचा गैरवापर करून लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार महाराष्ट्रात शोभत नाही. या कारवाईबाबत सरकारचा जाहीर निषेध. सरकारनं त्यांची तात्काळ सुटका करावी, अन्यथा डॉक्टर संग्राम पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या सकाळी त्या ठिकाणी यावं लागेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली होती. दरम्यान या कारवाई मागची कायदेशीर पार्श्वभूमी समोर आली आहे. ठाणे येथील रहिवासी निखिल शामराव भामरे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. ते भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे सोशल मीडिया सहसंयोजक आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार 14 डिसेंबर 2025 रोजी शहर विकास आघाडी या फेसबुक अकाउंटवर आणि डॉक्टर संग्राम पाटील या नावाच्या अकाउंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांविरोधात आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण आणि बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आला होता. या पोस्टमुळे समाजात गैरसमज आणि तेढ निर्माण होऊ शकते असा दावा तक्रारीत करण्यात आलाय. या आधारे सायबर क्राईम विभागानं माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय आणि त्यानंतर डॉक्टर संग्राम पाटील यांच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आला. त्यामुळेच ते मुंबईत उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेला माहिती दिली. मुंबई गुन्हे शाखेने मात्र स्पष्ट केलंय की ही कारवाई अटकेसाठी नव्हती, केवळ चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अर्थात BNSS कलम 35(3) अंतर्गत नोटीस देण्यात आली आणि त्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. या संपूर्ण घटनेनंतर आता डॉक्टर संग्राम पाटील यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. BBC मराठीशी बोलताना डॉक्टर संग्राम पाटील यांनी सांगितलं की आम्ही मध्यरात्री 2:30च्या सुमारास लंडनहून मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी मला ताब्यात घेतलं होतं. निखिल भामरे या भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार मी केलेल्या एका व्हिडिओबाबत त्यांना ते कंटेंट आक्षेपार्ह वाटल्यामुळे गुन्हा दाखल आहे. त्यानुसार मला लोअर परळ येथील क्राईम ब्रांच कार्यालयात चौकशीसाठी मध्यरात्रीपासून ठेवलं होतं. मला चौकशी करून सोडलेलं आहे. पोलिसांनी विचारलेल्या माहितीनुसार मी सगळी माहिती त्यांना दिलेली आहे. मला या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यानुसार ही प्रक्रिया आणि चौकशी सुरू राहील. दिलेल्या नोटीसला मी भारतातून निघण्यापूर्वी उत्तर देईन. आम्ही मुंबईहून गावाकडे निघालो आहोत. पुढे संग्राम पाटील म्हणाले की मला या प्रक्रियेमुळे कुठेही जाता येणार नाही असं नाही. मला जिथे जायचं आहे तिथे मी जाऊ शकतो. एक सोशल मीडिया पोस्ट कोणाला आवडली नसल्यामुळे ही तक्रार आहे. त्यात फारसं काही नाहीये. त्यामुळे 10 दिवसानंतर मी पुन्हा लंडनला जाणार आहे. मला या सगळ्या 35 ते 40 तासात या गोष्टीमुळे आणि या प्रवासामुळे शारीरिक त्रास झाला, पण मानसिकदृष्ट्या मी बरा आहे. मात्र मंडळी, या घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर संग्राम पाटील यांच्यावरील कारवाई कायदेशीर प्रक्रियेचा भाग आहे असं पोलीस सांगतात, तर दुसरीकडे सरकार विरोधात मतं मांडल्यामुळेच ही चौकशी झाली का असा सवाल सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे. स्वतः संग्राम पाटील यांनीही ही तक्रार एका सोशल मीडिया पोस्टमुळे झाली असल्याचं स्पष्ट करत आपण चौकशीला सहकार्य केलं असून मानसिकदृष्ट्या खंबीर असल्याचं सांगितलेलं आहे. आज या प्रकरणातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. सोशल मीडिया, टीका, कायदा आणि सत्तेची सहनशीलता यांची सीमारेषा नेमकी कुठे आहे हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. प्रश्न विचारणं हा लोकशाहीचा आत्मा आहे, पण या प्रश्नांची भाषा, परिणाम
आणि कायदेशीर चौकटीही तितकीच महत्वाची आहे. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित राहणार की भविष्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची दिशा ठरवणारी ठरणार हे येणारा काळच सांगेल. तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं? सरकार विरोधात मतं मांडणं हा गुन्हा ठरतोय का, की ही केवळ कायद्याची एक प्रक्रिया आहे? तुमचं मत नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.